लागतं, चांगल्याला सुद्धा मरावं लागतं, वाईटाला सुद्धा मरावं लागतं, माळकऱ्याला सुद्धा मरावं लागतं, आणि एकादशीला खाणाऱ्याला सुद्धा, भक्ती करणाऱ्याला सुद्धा, आणि भक्ती न करणाऱ्याला आणि देवाला न मानणाऱ्याला सुद्धा गड्या सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना मरावं लागतं. पण माणसाला मरणाला घाबरायचं नाही. ऐका गड्या ऐका, मरण जरी समोर आलं तर मरणाला सुद्धा असं सामोरं जायचं. ने बाबा ने, तुझंच आहे, कधी न्यायचंय ते ने असं म्हटल्यानंतर ते यमराजाला सुद्धा परत माघारी जावं वाटलं पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे नाही नाही हे गिराईक चुकीचं दिसतंय, आपण परत यावं असं त्याला सुद्धा वाटलं पाहिजे. असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. मग चांगलं बोला, चांगलं राहा. माणूस देवाचं नामस्मरण करत नाही. असंच एक जण आला आणि म्हटलं मला मामांची सेवा करायची, मामांचं नामस्मरण करायचंय, मामांची भक्ती करायची, कधी करू? मग मामांचा असाच एक भक्त म्हटला बाबा सकाळी उठल्या उठल्या मामाच्या नावानं कपाळाला भंडारा राव, बाळू मामांच्या नावानं नामस्मरण कर. तो म्हटला सकाळी उठल्यानंतर मला एवढं काम असतं, एवढं काम असतं, मी सकाळी 4ला उठतो. कितीला उठतो? 4ला उठतो. 4ला उठल्यानंतर हातामध्ये झाडू घेतो, 5 वाजेपर्यंत सगळं झाडून काढतो आणि 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सगळी माझी आंघोळ ही आवरतो आणि 6ला मी दुकानावरती निघून जातो. मग मामांचा भक्त म्हटला बाबा सकाळी उठल्या उठल्या प्रभाते म्हणी रामचिंतन हो, सकाळी उठल्या उठल्या तुला देवाचं नाव नाही घेता येत, बरं असं कर दुकानावरती गेल्यानंतर माझ्या मामांचं नाव घे. तो म्हटला दुकानावरती मी गेल्यानंतर मला बरीच कामं असतात, दुकानात सामान व्यवस्थित लावायचं असतं, दुकान झाडून काढायचं असतं, आणि मामांचं नाव कधी घेऊ? तर बाबा दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घे. कधी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ? समोरून गिराईक येत असतात, मी जेवण करत करत गिराईक देत असतो, हाताने पैसे मोजत असतो, तोंडाने हिशोब चालू असतो, कानाने ऐकत असतो, डोळ्याने पाहत असतो, आणि मामांचं नाव कधी घेऊन देवाचं नाव कधी घेऊ? बाबा संध्याकाळी घरी गेले गेले घे. म्हटलं संध्याकाळी घरी मी 11:30 वाजता दुकान बंद करून जातो. कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो, आणि कधी मामांचं नाव घेऊ? मग मामांचा भक्त म्हटला मला एक सांग, नक्की तुझं दुकान कशाचं आहे? हे म्हटलं माझं किराणा मालाचं दुकान आहे. मग मामांचा भक्त म्हटला तुमचं किराणा मालाचं दुकान आहे ना, मग ऐका तुमच्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? तो म्हणाला हो. तो म्हटला जायफळ आहे का? जायफळ? हो. मायफळ आहे का? मायफळ? जिरे मिरे कशीपर्यंत सगळे. तो मामांचा भक्त म्हटला तुझ्या दुकानात मी काय ना या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा तुला काय घेतस तुझा तुला देव आहे, तुझे बाळू मामा आहेत. तो म्हटला मला काय येड समजता का? जायफळ आहे का? काय फळ आहे का? जिरे आहे का? मिरे आहे का? आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा कळे लगेचच तुझा तुला देव आहे, तुझा पांडुरंग आहे, मी काय येड दिसलो का तुम्हाला? ती म्हटला तुमच्या दुकानातलं काय फळ आहे ना? काय फळ? ते काय फळ जरा बाजूलाच ठेवा आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघा ही जी तुमची काय आहे हे शरीर एक प्रकारचं काय आहे? काय फळ असल्यामुळं या शरीराला काय आहे? माय आहे. म्हणजे काय आहे? माय फळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळे या शरीराला माया असल्यामुळे हे शरीर कधी ना कधी जाणार आहे. म्हणजेच काय आहे? जायफळ आहे. आणि तू सारखा म्हणतो ना तुझ्या दुकानातलं मिर घ्या, मिर घ्या, तुझ्या दुकानात मिर जरा बाजूला आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघ तू सारखा म्हणतो ना मिर रे मिर रे, तुझा मीपणा जवळ जिरे लगेचच तुझा तुला देव आहे, तुझे बाळू मामा आहेत. मग संत महात्मे सहज बोलून जातात आणि तो आपल्यासाठी उपदेश ठरतो, पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही. ऐका एक दिवस असंच आम्ही बाळू मामांच्या तळावरून कीर्तन करून चाललेलो. काय सुंदर ओव्या गायल्या जातात मामांच्या तळावरती, काय सुंदर त्याच्यामध्ये जीवनाचा खरा अर्थ सांगितला जातो. काय सुंदर ओव्या असतात त्या मामांच्या तळावरती. धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा